श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. अनंत चतुर्दशी नावाप्रमाणेच हे चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. भाद्र मासाच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी अनंत चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीहरींच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि त्यानंतर लोक त्यांच्या हातात अनंत धागा बांधतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सणाबद्दलची तसेच अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जन का केले जाते याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर आता पाहूया या दिवशी व्रत का ठेवले जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. त्यानंतर अनंत सूत्र किंवा अनंता हातात बांधले जाते. स्त्रिया डाव्या हाताला आणि पुरुष उजव्या हातात अनंत घालतात. हे अनंत सूत्र दीर्घायुष्य आणि शाश्वत जीवनाचे प्रतीक आहे. तर आता पाहूया अनंत चतुर्दशीचे महत्त्व. जे सनातन धर्मावर विश्वास ठेवतात ते अनंत चतुर्दशीचा सण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरा करतात. असे मानले जाते की तो अनंत चतुर्थीचा दिवस होता जेव्हा भगवान विष्णूंनी विश्वाच्या निर्मितीसाठी 14 लोकांची निर्मिती केली. हे 14 लोक म्हणजे तल, अतल, वितल, सुतल, सलातल, रसातल, पाताल, पृथ्वी, भव, स्व, जन, तप, सत्य, मह आहेत. म्हणून भगवान विष्णूने या जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले. यामुळे देव अनंत स्वरूपात दिसू लागला. विधिवत हे व्रत केल्याने व्यक्तींचे सर्व दुःख दूर होतात. या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्त्रनाम मंत्राचा जप करावा. हे करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. पौराणिक कथेनुसार हे व्रत पहिल्यांदा महाभारत काळात सुरू झाले होते. तर मित्रांनो, ही झाली अनंत चतुर्दशीची माहिती आणि या दिवशी श्री विष्णूंचे पूजन का केले जाते याबद्दलची माहिती. तर आपणास सर्वांनाच माहीत आहे की अनंत चतुर्थीला श्री गणेशांचे विसर्जन केले जाते. तर हे जे विसर्जन आहे ते अनंत चतुर्थीला का केले जाते, त्या पाठीमागं काय शास्त्र आहे ते आता आपण पाहूया. गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी केले जाते. यामागची पौराणिक कथा अशी आहे की ज्या दिवशी व्यासजींनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना महाभारताची कथा कथन करण्यास सुरुवात केली. ती भाद्र शुक्ल चतुर्थी तिथी होती. कथा सांगताना व्यासजींनी डोळे मिटले आणि सलग 10 दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले. 10व्या दिवशी जेव्हा व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असताना लक्षणीय वाढले आहे. अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी व्यासजींनी थंड पाण्यात डुबकी घेतली. जिथे गणपती व्यासजींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते तिथे जवळच अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होता. ज्या दिवशी व्यासजींनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा होता. हेच कारण आहे की चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते. तर तांत्रिक विषयावर आधारित ग्रंथ महामंत्रणव आणि मंत्र महोदधी मध्ये सांगितलेले आहे की गणेशजींची इच्छेनुसार स्थापना करावी आणि 10 दिवस साधना केल्यानंतर त्यांचे विसर्जन करावयाचे असते. गणपती हा 10 दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना
इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की ज्या देवतेची आपण पूजा करत असतो ती तेथे येऊ शकते. म्हणून कोणतीही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतींचे पूजन करतात. गणपती वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्यांच्या पूजनामुळे शुभ कार्यात येणारी विघ्ने दूर होतात. गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाश भाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात. गणपती हे श्री गणेशाचे एक नाव आहे. गणपती हा शब्द गण आणि पती या दोन शब्दांनी बनला आहे. गण याचा अर्थ पवित्र, पती म्हणजे पालन करणारा. गणपती सूक्ष्मातिसूक्ष्म चैतन्य कणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या रजतम लहरीवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो. म्हणूनच आपण दरवर्षी नवीन मूर्ती आणतो आणि तिची स्थापना करतो. तर प्रत्येकाच्या घरामध्ये श्री गणेशांची मूर्ती, फोटो असतातच. परंतु गणेश चतुर्थीला असे काय विशेष आहे की त्यांच्या नवीन मूर्तीची स्थापना करावी? तर त्या पाठीमागे शास्त्र असे सांगते की गणेश चतुर्थीच्या दिवशी 1000 सहस्त्रपटीने गणेश तत्व पृथ्वीवर कार्यरत करत असते. तर या गणेश तत्वाचं आवाहन आपल्या घरातील ज्या मूर्ती आहेत, फोटो आहेत यांच्यामध्ये केले तर आपणास वर्षभर त्यांची पूजा सेवा करणे होत नाही, जमत नाही. पण जर हेच गणेश तत्वाचे आवाहन आपण त्या मूर्तीमध्ये केले तर ही जी मूर्ती आहे ती फक्त 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवसच आपल्या घरामध्ये राहणार असते व तिचे आपण विधिवत विसर्जन करणार असतो. तर या ज्या लहरी आहेत यांचे काटेकोरपणे पालन व्हावे, श्री गणेशांची कोणतीही अवहेलना होऊ नये म्हणून तर हे गणेश तत्व सामावून घेणारी मूर्ती दरवर्षी नवीन आणली जाते व अनंत चतुर्थीच्या दिवशी त्याचे विसर्जन सुद्धा केले जाते. विसर्जनाच्या ठिकाणी लक्षात ठेवा की बाप्पांची मूर्ती फेकून देऊ नये, तर पूर्ण आदराने विसर्जन करावे. यानंतर हात जोडून माफी मागून पुढच्या वर्षी येण्याची विनंती करावी. विसर्जनाच्या वेळी कापूर लावून त्यांची आरती करावी आणि मगच श्रींचे विसर्जन करावे. तर मित्रांनो, ही झाली अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशांचे विसर्जन का करावे याविषयीची सविस्तर माहिती. आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.